आर्ट्स, कॉमर्स, सायन्स की आणखीन काही? आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तर आहेच, पण कदाचित त्याच्या आधी सुद्धा काही मुलांचं करिअर तयार व्हायला सुरुवात होऊ शकते. सो एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता ही सायन्सची नसून जरी मार्क चांगले मिळाले तरी आर्ट्सची असू शकते. कॉमर्समध्ये कोणते कोणते पर्याय आपल्याला बघायला मिळतात? बिझनेस आणि मॅनेजमेंट, AI आणि मॅनेजमेंट, ॲडव्हेंचर टुरिझम म्हणून आजकाल खूप पुढे येणारं हे फील्ड आहे. बाहेर अपॉर्च्युनिटीज पण खूप आहेत, पण तुम्हाला शोधणं गरजेचं आहे की मी इथे काय करू शकतो. स्टार्टअपकडे कसं बघितलं पाहिजे? कशा संधी नव्या गोष्टींमध्ये असू शकतात? आपल्या प्रत्येकाच्या गल्लीत वाण्याची दुकानं आहेत, पण त्या वाण्याला कधी असं वाटलं नाही की आपण घरी जाऊन प्रत्येकाच्या खरंय. घरी डिलिव्हरी करावी. हे जे निश मार्केट आहे हे ओळखण्याची कला जेव्हा तुमच्यात येईल तेव्हा तुम्हाला बरोबर कळेल की कुठे गरज ओळखणं business- खूप गरजेचं आहे. AI ला खरंच घाबरलं पाहिजे, कारण AI मुळे जॉब जाणार हा एक कॉमनली वापरली जाणारी फ्रेज सध्या आपण बघतोय. जॉब्स कमी नाही होणार आहेत. जॉब ज्या आत्ता इंडस्ट्रीमध्ये आहेत AI मुळे त्या इंडस्ट्रीची व्याख्या बदलणार आहे. AI कमी होणारच नाहीये. त्याच्याबरोबर सायबर सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग, सायकॉलॉजिस्टची गरज ही अत्यंत वेगाने वाढणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जो ट्रेड निवडलाय आणि साधारण वर्षभराने कळलं की आपण चुकीचा निर्णय घेतलाय, तर तिकडनं युटर्न घ्यावा सेफ आहे? मी जे काम करतोय त्याच्यात मला आनंद मिळत नसेल तर काही ठराविक वेळानंतर माणसाला पैसा महत्त्वाचा वाटत नाही, त्याला स्वतःचा स्वानंद खूप महत्त्वाचा असतो. आणि तो जर का नाही मिळाला तर हळूहळू माणूस फ्रस्ट्रेट व्हायला सुरुवात होतो. जेवढं लवकरात लवकर त्यांना समजेल तेवढं लवकरात लवकर त्यांनी त्याच्यावर वर्क करायला पाहिजे की मला काय योग्य आहे आणि मी कोणता मार्ग आता निवडला पाहिजे. करिअर फोकस या नव्या भागात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित कत्रे. मंडळी, आपण करिअर फोकसमध्ये करिअरच्या वेगवेगळ्या वाटा कोणत्या आहेत, तिथपर्यंत कसं पोहोचायचं, त्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, या सगळ्याबद्दल सविस्तर बोलत असतो. वेगवेगळे मार्गदर्शक आपल्याकडे येत असतात. आजचा विषय खूप खास आहे, कारण काय होतं की जेव्हा 10वीची परीक्षा होते किंवा परीक्षा सुरू व्हायच्या आधी रिझल्ट लागल्यानंतर चर्चा एक घरोघरी होते. कोणती चर्चा? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी काय घ्यायचं? पण मंडळी, खरंच इतकंच आहे की या पलीकडे पण आणखीन काहीतरी आहे? हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपल्यासोबत प्रसिद्ध करिअर काउन्सिलर विशाखा बाग मॅडम आहेत. त्यांच्याकडून आपण ही सगळी माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, घरोघरी चर्चा त्याची सुरू असते की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स की आणखीन काही? त्या आणखीन काहीबद्दल काय सांगाल? बरोबर आहे तुमचं म्हणणं, की सध्याच्या आत्ताच्या अगदी फेब्रुवारीपासूनच सुरू होते ही घरात चर्चा किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा 10वीला मुलगा गेला, मुलगा किंवा मुलगी गेल्या तेव्हापासूनच ही चर्चा सुरू होते. मग अभ्यास कसा चालू आहे? अभ्यास नीट कर. पुढे कुठे ॲडमिशन घ्यायचं ठरवलेलं आहे. सो त्या मुलावर किंवा मुलीवर कुठे ॲडमिशन घ्यायची आहे हे एक ओझं असतंच. पण त्याच्यासाठी अभ्यास कसा करायचा आहे हेही एक त्याच्या मनात हं. द्वंद्व चालू असतं. पण मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे सायन्स तुम्ही जसं म्हटलं, की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स याच्या व्यतिरिक्त सुद्धा 10वी-12वीच्या आधी सुद्धा बऱ्याच मुलांनी भारतात सुद्धा अशी खूप उदाहरणं आहेत, की बऱ्याच जणांचं करिअर 8व्या, 5व्या, 6व्या वर्षीच सुरू झालेलं आहे. बरं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हे कसं सुरू होतं तर? तर आपल्याकडे ग्लोबल प्रॉडिजी अवॉर्ड ज्याला म्हणतात किंवा जी मुलं आपल्या एक वेगळ्या स्किलने किंवा आपल्या अंगभूत गुणांनी एक चुणूक दाखवायला सुरुवात करतात, थोडी मोठी झाल्यानंतर घरात आणि आई-वडिलांच्या जेव्हा ते लक्षात येतं, तेव्हा त्यांच्या त्या जी चुणूक दाखवलेली असते, जी स्किल्स असते त्यांच्यात किंवा त्यांच्यात जे गुण असतात, त्याला आई-वडील प्रोत्साहन देतात आणि ते कुठेतरी वाढवलं जातं. अशी उदाहरणं आपल्याकडे खूप आहेत, भारतात आहेत, भारताच्या बाहेर आहेत. जसं 5व्या वर्षी ग्लोबल प्रॉडिजी अवॉर्ड 2दा मिळालेला आहे. 2020-2021ला बरं. कौटिल्य पंडितला. त्याला गुगल बॉय म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हं, कारण तुम्ही हं. त्याला काहीही विचारलं, तर त्याला त्याचं उत्तर माहिती आहे. एवढं त्याचं मेमरी आहे, एवढं त्याचं लक्षात राहतं. त्याच्यानंतर नयना जयस्वाल म्हणून ही मुलगी आहे. तिने वयाच्या 8व्या वर्षी तिची 10वी झालेली होती आणि त्याच्याही पेक्षा कितव्या महत्त्वाचं म्हणजे वर्षी? 8व्या वर्षी. 8व्या वर्षी 10वी 10वी झालेली आहे? झाली होती आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती यंगेस्ट पी-एच-डी होल्डर म्हणून ओळखली जाते. बरं. त्याच्यानंतर अरिशा गोस्वामी अजून एक आपल्या भारतातलंच उदाहरण, की जिने वयाच्या 8व्या वर्षी वेटलिफ्टिंगमध्ये मेडल मिळवलेलं आहे आणि ते सुद्धा 60 किलो वजनाच्या वयोगटामध्ये.
तर ही काही उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर सुहास गोपीनाथ म्हणून हं. मुलगा आहे, ज्याने वयाच्या 14व्या वर्षी तो यंगेस्ट सीईओ म्हणून ओळखला गेला आणि त्याची वेबपेज कंपनी त्याने सुरू केली. तर ही अशी उदाहरणं आहेत, याच्यात ही मुलं कुठे अडकली, की मला हं. 10वी पर्यंत वाट बघायची आहे, मला सायन्स घ्यायचंय का मला कॉमर्स घ्यायचंय का मला आर्ट्स घ्यायचंय. याच्या अगोदरच त्यांनी चुणूक दाखवायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामधूनच त्यांचं करिअर ठरलं. अशी बरेच आहेत. अजून एक अग्रवाल म्हणून आहे, ज्याने पार्सल नावाची कंपनी ऑनलाईन सुरू केलेली बरं. आहे. ज्याच्यातनं तो डब्बेवाल्यांच्या मदतीने डिजिटली पार्सल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हं, पोहोचवणं, हं. अशा गोष्टीसुद्धा करतो. सो अशी खूप उदाहरणं आहेत. तर मला असं वाटतं पुन्हा आपण जेव्हा मागच्या एका एपिसोडमध्ये बोललेलो होतो, की आपल्या अंगभूत गुणांना हं. वाव देणं आणि आपल्या अंगभूत गुणांना ओळखणं आपण मुलांनी स्वतःनी आणि घरच्यांनी, शिक्षकांनी हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तर आहेच. हे केलंच पाहिजे आणि हा एज्युकेशन पाथ आहे. हं. एक नोकरी मिळवण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी हे आपल्याला करणं आवश्यक आहे. पण कदाचित त्याच्या आधीसुद्धा काही मुलांचं करिअर तयार व्हायला सुरुवात होऊ शकते, हे बरं, मला सांगायचं आहे. बरं. आता सायन्सच घ्यायचंय, हा ओढा का दिसतोय? आणि एक असं बोललं जातं, की हुशार मुलांनी सायन्सच घ्यावं. हे हे काय आहे म्हणजे असं काय? हुशार मुलांनी सायन्स घ्यावं असं मी म्हणणार नाही. कारण प्रत्येकाची जी बुद्धिमत्ता दिलेली आहे देवाने, ती बुद्धिमत्ता काही असं ठरवून देवाने दिली नाहीये, की हा हुशार आहे म्हणजे याने सायन्सच घेतलं पाहिजे. आपण बांधलंय त्याला. आपण हं. कॅटेगरायझेशन केलंय, की याला 80% किंवा 70% वरती मिळाले, तर हा सायन्समध्येच याचं करिअर होऊ शकतं असंच बोललं जातं किंवा सगळीकडे. हो. याचं डोकं सायन्समध्येच चालू शकतं. बरोबर. पण मला असं वाटतं, की एखाद्या हुशार मुलाचं डोकं क्रिएटिव्ह असेल किंवा त्याची बुद्धिमत्ता क्रिएटिव्ह असेल, हं, तर हं, हं. त्याचं जी डोक्याला चालना देणं आहे किंवा आउट ऑफ द बॉक्स विचार करणं आहे, तो सायन्सपेक्षा तो आर्ट्समध्ये जास्त फ्री माइंडने करू शकेल. त्याला कारण त्याच्या त्या विचारांना, त्याच्या क्रिएटिव्हिटीला चालना कुठे मिळेल, तर सायन्समध्ये आपण हं, हं, अडकून हं. राहतो. अल्गोरिदम्स, फॉर्म्युलेशन, त्याच्यानंतर गणिताचे काही आपण सूत्र असतात किंवा काही पण फॉर्म्युले असतात. त्याच्यात आपण सायन्समध्ये हा माणूस अडकून राहतो. पण आर्ट्समध्ये क्रिएटिव्हिटीला चालना मिळते. सो एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता ही सायन्सची नसून जरी मार्क चांगले मिळाले, तरी आर्ट्सची असू शकते. पण आत्ताचं सध्याचं जे युग आहे, ते एआयचं युग आहे. आणि एआयच्या, कॉम्प्युटर सायन्सच्या युगात बऱ्याच पालकांना आणि मुलांना असं वाटतं, की माझ्यामधली एनालिटिकल स्किल हं. ही वाढली पाहिजे. लॉजिकल रिझनिंग वाढलं पाहिजे आणि याच्यासाठी मग बरीचशी मुलं मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स घेतात. बरं. आणि हे कुठेतरी त्यांना सायन्स घेण्यासाठी मला वाटतं प्रोत्साहनपर ठरतं, की माझ्या लॉजिकल रिझनिंग स्किल वाढल्या पाहिजे, म्हणून मी सायन्स घेतलं पाहिजे. पण आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे, हं. त्याच्यामुळे असं जरुरी नाहीये, की तुम्ही सायन्सचेच सगळे कोर्सेस केले पाहिजे. पण बरं. सायन्सच्या कोर्समध्ये तुम्ही कॉमर्सचा किंवा आर्ट्सचा एखादा सब्जेक्ट कोलॅबरेट करू शकतात. हे न्यू एज्युकेशन पॉलिसीने आपल्याला हं, दिलेलं हं. आहे आणि त्याच्यामुळे मुलांना खरं तर सायन्स करता सुद्धा आर्ट्सच्या त्याला एक टच देता येतो. एखादा कॉमर्सचा टच देता येतो. म्हणजे बिझनेस इन्फॉर्मेशन एखादा हं. कोर्स असेल, बिझनेस इन्फॉर्मॅटिक्स कोर्स असेल, तर त्याच्यात तुम्ही कॉमर्स आणि कॉम्प्युटर सायन्स बरं. एकत्र करू शकतात किंवा ग्राफिक डिझायनिंग किंवा प्रॉडक्ट डिझायनिंग, त्याच्यानंतर वेब पेज डिझायनिंग, हे जे हं. कोर्सेस आहेत, गेम डिझायनिंग, या कोर्सेसचे जे एज्युकेशन पाथ आहेत, म्हणजे 10वी, 12वी साठी तुम्ही काही कॉमर्स किंवा आर्ट्स घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही बी-ए किंवा बी-एस-सी सुद्धा करू शकतात. बरं. तर असे बरेचसे कोर्सेस आहेत, जिथे तुम्ही आता कॉमर्सला सायन्सबरोबर करू शकतात, काही कोर्सेस अटॅच करू शकतात किंवा काही पर्टिक्युलर मॉड्यूल्स किंवा काही सब्जेक्ट त्याला अटॅच करू हं, शकतात हं, हं. किंवा सायन्सबरोबर काही आर्ट्सचे सुद्धा करू शकतात. बरं. सो मला वाटतं आता आत्ताच्या मुलांसाठी ही खूप एक चांगली गोष्ट आहे, की मुलांना हं. या दोन्ही गोष्टींमध्ये रस असेल, तर त्यांना त्याच्यात पुढे जाता येईल आणि करिअर करता येईल. बरोबर. एखाद्या विद्यार्थ्याची गती ही गणितात किंवा विज्ञानात कमी आहे असं आपण समजू आणि तरीसुद्धा अट्टहास म्हणून सायन्स फील्ड घ्यायचंय. किती धोकादायक हे असू शकतं? धोकादायक नाही म्हणू शकत आपण त्याला. पण त्याच्या त्या पर्सनॅलिटीला सूट होणार नाही. त्याची कुठेतरी एक सर्टन वर्ष त्याने घातलीत. शिकला तो कॉमर्स हं. किंवा मॅथ्स शिकला. मॅथ घेऊन किंवा सायन्स घेऊन त्याने त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. नोकरीसुद्धा मिळवली आपण असं म्हणूयात. पण नोकरी मिळवल्यानंतर
एक 10-15 वर्ष त्याने घातलीत, की नाही आपण शिक्षण घेतलेलं आहे, आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा घरच्यांनी सांगितलेलं आहे, घरच्यांना दुखवायचं नाहीये आणि म्हणून मी ही नोकरी करतोय किंवा म्हणून मी हा व्यवसाय करतोय. पण त्याचं खरं लक्ष दुसरीकडेच आहे. कारण त्याच्या इनर ज्या आपण म्हणतो स्ट्रेंथ आहेत किंवा इनर इंटरेस्ट हं, जे आहेत, ते त्याचे वेगळेच आहेत आणि ते त्याला स्वस्थ बसू देत नाहीयेत. मग अशा वेळेस त्या मुलांच्या पर्सनॅलिटी ट्रेट्समध्ये फरक पडू शकतो. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर संपूर्णपणे फरक पडतो. कुठेतरी त्यांना असं वाटत असतं, की आपण गुदमरलो जातोय. आपल्याला जे करायचंय ते आपण करू शकत नाहीये आणि मग याच्यातनंच फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन येऊ शकतं आणि मग सर्टन एजनंतर मुलं तो जॉब सोडून त्यांना जे पाहिजे ते करायला जातात आणि त्याच्यात मग लगेचच त्यांना चांगली ग्रोथ मिळेल किंवा त्यांना लगेचच हं. सक्सेस मिळेल असं होत नाही. कारण आधीची वर्ष ही वेगळ्या फील्डमध्ये गेलेली असतात. बरोबर. त्याच्यामुळे कुठेतरी हे मिसमॅच होतं. म्हणून मला असं वाटतं, की ज्यांना अ, आवड किंवा रुचीच नाहीये मुळात मनापासनं, की मला गणित विषय घेतलाच पाहिजे किंवा मला सायन्सचे विषय घेतलेच पाहिजे, अशी ज्यांना रुची नाहीये, मला वाटतं त्यांना जबरदस्ती करण्यात काहीच उपयोग हं, नाहीये. हं, हं. आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल, याला ना थोडंसं दुय्यम मानलं जातं. अशी एक मानसिकता बघायला मिळते. का नेमकी अशी मानसिकता आणि खरं आहे का हे? अजिबात असं नाहीये. कारण आता आर्ट्समध्ये म्हणजे अगदी क्युलिनरी आर्ट्सपासून तुम्ही ग्राफिक डिझायनरपासून आता मी जसं सांगितलं तुम्हाला वेब पेज डिझायनिंग, एआयचे काही कोर्सेस आहेत, जे आर्ट्सचे मुलंसुद्धा करू शकतात. हं. गेम डिझायनिंगचे कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर सायकॉलॉजी हा खूप एक पुढच्या एक 10 वर्षात अत्यंत गरज लागणार आहे सायकॉलॉजिस्टची. सो सायकॉलॉजी मग त्याच्यामध्ये बिहेवियरल सायकॉलॉजी असेल, थेरपी सायन्स असेल, त्याच्यानंतर स्पीच थेरपिस्ट असतील, वेलनेस मॅनेजर असतील. तर हे जे करियर आहेत, हे आर्ट्सशी रिलेटेड करियर आहेत, कॉमर्सशी रिलेटेड करियर आहेत आणि याच्यामध्ये खूप पैसा आहे. अजिबातच असं नाहीये. पण फक्त तुम्हाला त्याचा ओढा पाहिजे. हं. तुम्हाला त्याच्यासाठी तुमचं एक पूर्णपणे तुम्ही डिव्होटेड पाहिजे. फक्त सायन्सकडे करूनच मला पैसा मिळेल. कोणत्याही तरी एका क्षणाला असं वाटतं, की मला पैसा महत्त्वाचा नाहीये, पण मला आत्ता सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. मी जे करतोय त्याच्यात मला आनंद मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे अजिबातच असं नाहीये. मध्ये मी एक तुम्ही विचार नाही करणार, की अशी न्यूज वाचली होती, तुम्ही पण वाचली असेल, बघितली असेल. बंगलोरमध्ये नवरा-बायको दोघंही आय-टी इंजिनिअर आहेत आणि त्यांनी ₹1,00,000 दर महिना या सॅलरीवर हाउस मॅनेजर ठेवलेला आहे. ओके. तो हाउस मॅनेजर काय करतो, जी घरातली रेग्युलर कामं आहेत, म्हणजे घर स्वच्छ ठेवणे, हं, हं, हं. स्वयंपाक करणे, कपडे धुवायला टाकणे, त्यांच्या बाकीच्या गोष्टी, पेट्रोल भरणं, बिलं भरणं, हे सगळं करणं. मला सांगा, की एखादा एखादा हा जॉब एखाद्या कॉमर्सच्या मॅनेजमेंटच्या व्यक्तीने केलेला असेल, तर हं. मला नाही वाटत, की याच्यात काही हे आज ट्रेंड एका ठिकाणी निघालेला आहे. ही एक न्यूज झाली. पण हळू पुढे काही दिवसांनी या वेलनेस मॅनेजरच्या गोष्टी, सायकोथेरपिस्टच्या गोष्टी, सायकॉलॉजिस्टच्या गोष्टी, या ज्या गोष्टींमध्ये करियर आहे, हे हळू वाढत जाणार आहे. कारण मी जसं आधीच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं, की टेक्नॉलॉजीमुळे या सगळ्या सायकॉलॉजिस्टची अपकमिंग इयर्समध्ये भयंकर हं. मागणी वाढणार आहे. रिलेशनशिप थेरपिस्ट असेल, रिलेशनशिप सायकॉलॉजिस्ट असेल, बिहेवियरल सायकॉलॉजिस्ट असेल. सो असं मला कुठेही वाटत नाही, की आर्ट्समध्ये कमी आहे किंवा सायन्स सोडलं आपण तर कॉमर्समध्ये बिझनेस एनालिस्ट आहे, हं, बिझनेस हं, हं. इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर सी-एफ-पी सारखा कोर्स आहे, सी-एफ-ए सारखा कोर्स आहे, चार्टर्ड फायनान्शियल एनालिस्ट. या कोर्सेसला खूप अजूनही मान्यता आहे. ॲक्चुरियल सायन्स आहे. जे खूप लोकांना माहिती नाही आहे ॲक्चुअली सायन्स काय असतं. ज्यांचं गणित खूप चांगलं आहे, पण सायन्स घ्यायचं नाहीये, हं. स्टॅटिस्टिक्स आणि गणित चांगलं आहे, सायन्स नको आहे, तर अशी मुलं ॲक्चुअली सायन्सचा अभ्यास करून खूप चांगलं करियर करू शकतात. इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये सायन्सची गरज खूप जास्त असते. कोणत्याही जनरल इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स बरं. असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल. सो हे जे ऑफबीट करियर आपण ज्याला म्हणतो, याची गरज खूप आहे. फक्त सायन्सच मला करायचं आहे असं नाही, तर आर्ट्स हं. आणि तुम्ही आता कॉमर्समध्ये पण संधी काही आहेत. करिअरचे उल्लेख केलेत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, की आर्ट्स घेऊन काय करणार, तर मानसशास्त्र घेणार, भाषा शिकणार. आर्ट्समधून इतकंच, पण इतके सारे पर्याय आहेत. मला वाटतं हे सुद्धा प्रेक्षकांना खूप उपयोगाला पडू शकतील. असंच कॉमर्समध्ये कोणते-कोणते पर्याय आपल्याला बघायला मिळतात? कॉमर्समध्ये मी तुम्हाला आत्ता सांगितलं, की जसं बिझनेसशी रिलेटेड आणि बिझनेस आणि एआय
या संबंधित आपण कोर्सेस करू शकतो किंवा सर्टिफाईड फायनान्शियल ॲनालिस्ट आहे, इक्विटी मॅनेजर आहे, इक्विटी बरं. ॲनालिस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट ॲनालिस्ट आहे, त्याच्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स आहे. असे भरपूर कोर्सेस आहेत जे इकॉनॉमी, बिझनेस बरोबर तुम्ही करू शकतात किंवा बिझनेस आणि ग्राफिक डिझायनिंग हे सुद्धा कोर्सेस आहेत. कारण आता सोशल मीडिया खूप वाढतं आहे. सो हं. कंटेंट रायटर किंवा प्रेझेंटेशन आपलं चांगलं असलं पाहिजे. सोशल मीडिया मॅनेजर हे सुद्धा एक बरं. अपकमिंग फील्ड आहे. स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे. ज्यांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे हं, हं, हं. आणि पण तुम्हाला स्पोर्ट्स खेळायचा नाहीये, तर त्याच्याऐवजी मला स्पोर्ट्स मॅनेजर व्हायचं आहे. मग एक अनेक क्लब्समध्ये असतात, शाळांमध्ये असतात. तुम्हाला स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा उपयोग होतो किंवा तुम्हाला एखाद्या टीमबरोबर जोडलं जाऊ शकतं. हं. कोच म्हणून तुमचं होऊ शकतं. तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा खूप करियर्स अवेलेबल आहेत. स्पोर्ट आणि मॅनेजमेंट, बिझनेस आणि मॅनेजमेंट, एआय आणि मॅनेजमेंट असे बरेच कोर्सेस अवेलेबल बरं. आहेत आपल्याकडे, जे मुलं करू शकतात. तर बी-बी-ए एक प्लेन बी-बी-ए करण्यापेक्षा हं. तुम्ही किंवा बी-एम-एस करण्यापेक्षा बिझनेस एंड मॅनेजमेंट स्टडीज असा पण कोर्स असतो बी-बी-ए बरोबरच. तर त्याच्यासाठी तुम्ही काही स्पेशलायझेशन करणं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही एआय घ्या त्याच्यात, बिझनेस एनालिटिक्स घ्या हं. किंवा तुम्ही डिझायनिंग त्याच्यात करा. तर तुम्ही बी-बी-ए करताना तुम्ही एखादं स्पेशलायझेशन त्याला केलं, तर मला वाटतं येणाऱ्या वर्षात कारण आज जी मुलं 12वी झालेली आहेत, हं. त्यांना पुढे 4 वर्षानंतर 3-4 वर्षानंतर त्यांना जॉब मार्केटमध्ये जायचंय. तर आजचा विचार न करता 4 वर्षांनी मला काय आवश्यक आहे, याचा विचार जर का विद्यार्थ्यांनी केला, तर बरं. मला वाटतं या गोष्टीचा त्यांना जास्त उपयोग होईल भविष्यात, हं. की मी पुढचा विचार करून आज काय डिग्री घ्यायची हे ठरवलं पाहिजे. बरं. तुम्ही आता सोशल मीडियाचा उल्लेख केलात. एक असा प्रश्न पडतो, की डिजिटल मार्केटिंग आपण बराचदा शब्द ऐकतो किंवा डेटा सायन्स हा शब्द बऱ्याचदा ऐकायला मिळतो. ते म्हणजे काय सांगा? आणि या सगळ्या ऑफबीट करिअरमध्ये कशाप्रकारे आपण पुढे जाऊ शकतो ते सुद्धा सांगा? डिजिटल मार्केटिंग आज प्रत्येकाला त्याची गरज आहे. अगदी तुम्ही एखादा हाऊस बिझनेस चालू केलेला आहे. तिथे सुद्धा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग एखाद्या गृहिणीने बिझनेस चालू हं. केलेला आहे. तिला सुद्धा डिजिटल मार्केटिंगची आवश्यकता असते, की तिचा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्याचबरोबर मोठे-मोठे एम-एन-सीज, कॉर्पोरेशन्स यांना सुद्धा गरज असते किंवा अ, आपण ह्याला म्हणतो, की स्टार्टअप बिझनेस चालू केलेला आहे हं. एखाद्याने. त्यांना सुद्धा डिजिटल मार्केटिंगची गरज असते. आज प्रत्येकाला डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. त्याच्याच बरोबर अजून एक छान करियर याच्यात आहे, की स्ट्रॅटेजी एनालिस्ट. स्टार्टअप बिझनेस जे असतात, त्यांना स्ट्रॅटेजी सांगणं, की आता पुढच्या अपकमिंग इयर्समध्ये तुम्ही अशी काय स्ट्रॅटेजी तुमच्या बिझनेसमध्ये हं. अंमलात आणली पाहिजे, की तुमचा बिझनेस चालू शकतो किंवा तुम्हाला कस्टमर बेस जास्त मिळू शकतो. तर स्ट्रॅटेजी एनालिस्ट हा सुद्धा एक महत्त्वाचा बिझनेसमधला कोर्स आहे किंवा कॉमर्समधला कोर्स आहे हं. याच्यात आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे कोर्सेस तुम्हाला खूप मिळू शकतात आणि फक्त डिजिटल मार्केटिंग किंवा कंटेंट रायटिंग असंच जरुरी नाहीये तुम्हाला होणं. पण ते याशी रिलेटेड तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये जातात, तेव्हा हे मला असं वाटतं गृहिणींपासून कॉर्पोरेशनपर्यंत, इंडस्ट्रीपर्यंत सगळ्यांना डिजिटल मार्केटिंगची गरज आहे आणि ते केलं पाहिजे. डिजिटल मार्केटिंग शिकणं खरं तर सगळ्यांसाठी सोपं आहे. गव्हर्नमेंटचे याचे किंवा सी-एस-आर फंडिंग अंतर्गत याचे बरेचसे कोर्सेस चालतात, जे बरं. महिलांसाठी सुद्धा फ्री आहेत. तर मला वाटतं महिलासुद्धा डिजिटल मार्केटिंग शिकू त्या शकतात. कोर्सबद्दल पण सांगा ना, त्याची माहिती कशी मिळेल प्रेक्षकांना? त्याची माहिती तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरच वेबसाईट्सवरती. तुम्हाला मिळू बरं. शकते त्याची माहिती. अनेक कोर्सेस एआयचे पण कोर्सेस गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, जे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकू शकतात. तर अनेक अशा वेबसाईट हं. अवेलेबल आहेत. मी आता त्या सगळ्या सांगू नाही शकत आहे. पण तुम्हाला डिजिटल मार्केटिंग फक्त महिलांसाठी, हं, हं, महिलांचं हं, हं, हं. सक्षमीकरण होण्यासाठी म्हणून डिजिटल मार्केटिंगचे फक्त स्टुडंट्सच नाहीत, तर महिलांचं. आणि याच्याच बरोबर वेगवेगळे कोर्सेस जसं आपण टेक्निकल स्किल करण्यासाठी एम-एस-सी-आय-टीचा कोर्स आहे हं, हं. किंवा तुम्ही त्याच्याच बरोबर कंटेंट रायटिंगसारखा किंवा तुम्ही एस-क्यू-एल, पायथनसारखं काही शिकलात, तर बरं. याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच होऊ शकतो. एखाद्याला फिरण्याची आवड असू शकते, साहस करण्याचं डेअरिंग त्याच्याकडे आहे असं आपण बऱ्याचदा म्हणतो. तर ट्रॅव्हल एंड टुरिझममध्ये कशा पद्धतीचे करियर असू शकतात? ट्रॅडिशनल किंवा कन्व्हेन्शनल करियर आपण ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये टूर मॅनेजर असतो अ, किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस तुम्ही केलेला आहे, तर तिथे तुम्ही तो बिझनेस चालवू शकतात. परंतु त्याच्याच बरोबर ट्रॅव्हल कंटेंट मॅनेजर म्हणून जो ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवतो.
ट्रॅव्हल हं. व्लॉग्स बनवतो किंवा ट्रॅव्हलिंगबद्दल तुम्हाला लिहिण्याची आवड आहे. तर बरं. हे तुम्ही या गोष्टी ट्रॅव्हलिंग अँड टुरिझममध्ये करू शकतात किंवा एखादा जर तुम्ही स्टार्टअप बिझनेस आहे, तर स्टार्टअप बिझनेसमध्ये ॲडव्हेंचर टुरिझम म्हणून आजकाल खूप हं. पुढे येणारं हे फील्ड आहे, की लोकांना असं वाटतं मी स्वतः अशा ह्याच्यावर गेलेली आहे, की तुम्हाला लोकांना असं वाटतं माझ्याच भारतात हं, नाही हं, हं. किंवा माझ्याच गावात नाही किंवा माझ्याच देशात नाही, तर मी दुसऱ्या देशात जाऊन गाडी चालवावी. किंवा बरं. दुसऱ्या देशात जाऊन मी काहीतरी वेगळं करावं आणि ते असे ऑफबीट ट्रॅव्हल नुसतंच मी कुठे फिरायला जाणं ही गोष्ट वेगळी आहे. पण मला दुसऱ्या देशात जाऊन काहीतरी वेगळं बघायचंय, वेगळं करायचंय किंवा गाडी चालवायची आहे किंवा अजून काही करायचंय. तर अशा प्रकारचे सुद्धा ट्रॅव्हल एंड टुरिझममध्ये संधी उपलब्ध आहेत. तुम्ही स्वतःचा स्टार्टअप बिझनेस करून सुद्धा मला वाटतं ट्रॅव्हल एंड टुरिझममध्ये हं. जाऊ शकतात. बरं. एखादा विद्यार्थी आहे, ॲव्हरेज विद्यार्थी, ॲव्हरेज मार्क्स पडतायत. तर अशा विद्यार्थ्यासाठी हे जे आपले ट्रेडिशनल, जे पारंपरिक आपले ट्रेड्स आहेत, ते सोडून ऑफबीट करिअरचे मार्ग कसे असू शकतात? ऑफबीट करिअरचे मार्ग मुळात तुम्हाला तुमच्या स्वतःचं जसं म्हटलं, की इंट्रोस्पेक्शन करून तुम्ही आधी ओळखा, की मला काय करायचंय? मला काय करायला आवडेल? हे तुम्ही जेव्हा ओळखाल, त्याच्यानंतर मग तुम्हाला अगदी तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुमचं करिअर करू शकतात. मला काय करायला आवडेल ह्याच्यापेक्षा मला अजून हे करायला आवडेल ही तर महत्त्वाची गोष्ट आहेच. पण मला इथे माझ्याकडे ज्या स्किल आहेत त्याचं मार्केटिंग मला कुठे करता येईल किंवा मला त्याच्यातनं माझं उपजीविकेचं साधन काय तयार करता हं. येईल, हे त्या स्टुडंटनी शोधून काढलं पाहिजे आणि ते शोधून काढताना परत मी जसं म्हटलं, की कोर्सेस खूप अवेलेबल आहेत. बाहेर अपॉर्च्युनिटीज पण खूप आहेत. पण तुम्हाला शोधणं गरजेचं आहे, की मी इथे काय करू शकतो? मग ते ट्रॅव्हल टुरिझमपासून, कंटेंट रायटिंगपासून ते तुम्हाला एखादा शो करायचा आहे तिथपर्यंत, या अनेक गोष्टी तुम्ही करू शकतात किंवा अगदी तुमच्या घराच्या बाजूला तुम्हाला कुठे काही अपॉर्च्युनिटी दिसली, की मी इथे माझं एक निश मार्केट आहे हे. इथे या गोष्टीची गरज आहे आणि ही गोष्ट माझ्या घरात, माझ्या गावात किंवा माझ्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये कमी आहे. मग अगदी गार्डनिंगपासून, गार्डन मॅनेजरपासून सुद्धा तुमची सुरुवात होऊ शकते किंवा एखाद्या कंपनीमध्ये वेलनेस मॅनेजर आजकाल लागत असतो. वेलनेस मॅनेजर म्हणजे काय? त्या एम्प्लॉईजला जेवढेही एम्प्लॉईज आहेत, त्यांना टार्गेट्स कंप्लीट करणं, रोजचं डे टू डे शेड्यूलमध्ये त्यांना त्यांच्या डायटिशियन किंवा न्यूट्रिशनची गरज असते, की आपल्याला हे कोणीतरी सांगणं, की मी काय वेळेवर खाल्लं पाहिजे, माझा योगा कसा झाला पाहिजे, मी कोणत्या वेळेला झोपलो पाहिजे, माझं टार्गेट कंप्लीट करताना मला स्ट्रेस कसा मॅनेज हं. करायचा आहे. तर हे सगळं सांगण्याचं काम वेलनेस मॅनेजर करतो. बरं. तर अशा या म्हणजे तुम्हाला संधी ओळखायची आहे, की मला कुठे संधी आहे. निश मार्केट ज्याला म्हणतात, की जे अजून कुठे पुढे जास्त आलेलं नाहीये, हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला मला वाटतं तुमच्या स्किल्स दाखवून आणि त्याच्यात तुमचं करिअर हं, तुम्हाला हं, होऊ हं. शकतं. आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवणं, अधिकारी बनणं अनेकांचं स्वप्न असतं किंवा काही लोकांना कॉर्पोरेटमध्ये काम करायचं असतं, इतर देशात जाऊन जॉब करायचे असतात. हे झालं, पण स्टार्टअपकडे कसं बघितलं पाहिजे? कशा संधी नव्या गोष्टींमध्ये असू शकतात? स्टार्टअप्स कसे आपण सुरू करू शकतो? स्टार्टअप मी हे सांगितलं, की आधी तुमची आधी गरज काय आहे? तुमच्या आजूबाजूला गरज काय आहे? तुमच्या गावात कोणत्या गोष्टींची गरज आहे? हे तुम्ही शोधून काढलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला हे कळेल, की गावात या गोष्टीची गरज आहे किंवा माझ्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये या गोष्टीची गरज आहे आणि हे अवेलेबल नाहीये. तर ते शोधून काढणं आणि त्याचं स्टार्टअप सुरू करणं हे मला वाटतं जास्त योग्य आहे. जसं आता तुम्ही बघा ना, Zomatoमध्ये ब्लिंकिट चालू झालेलं आहे. आज गावागावात प्रत्येक गृहिणीला ब्लिंकिट आणि झेप्टो हे माहिती आहे. हे शोधून काढण्याची काय गरज होती Zomatoला? ते ऑलरेडी हं, त्यांचं फूड डिलिव्हरीचा त्यांचा बिझनेस होता. पण तेव्हाच त्यांनी ओळखलं, की फूड डिलिव्हरी बरोबर ग्रोसरीसुद्धा देणं आवश्यक आहे. हे निश मार्केट होतं. घरी जाऊन ग्रोसरी कोणी देणं, हे आत्तापर्यंत आपल्या प्रत्येकाच्या गल्लीत वाण्याची दुकानं आहेत. पण त्या वाण्याला कधी असं वाटलं नाही, की आपण घरी जाऊन प्रत्येकाच्या खरं आहे. घरी डिलिव्हरी करावी. हे त्या प्रत्येक दुकानदाराचं मला वाटतं कुठेतरी त्याने फ्युचरिस्टिक विचार केला नाही, की याची गरज पडू शकते. पण हे Zomato त्या कंपनी चालकांनी ओळखलं, की अरे, हे त्या गृहिणीला घरी जाऊन किराणा दिला, तर तिला ते जास्त सोयीस्कर आहे, की जेव्हा की घरातला माणूस बाहेर जाऊन हं, ग्रोसरी आणतोय. तर मला वाटतं हे हे जे निश मार्केट आहे, हे ओळखण्याची कला जेव्हा तुमच्यात येईल, तेव्हा हं. तुम्हाला बरोबर कळेल, की कुठे गरज ओळखणं बिझनेस खूप गरजेचं आहे. कुठे बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, हे तुम्हाला ओळखणं खूप जास्त महत्त्वाचं बरं. आहे. ग्रामीण भागातले जे काही विद्यार्थी आहेत, त्यांना काय मार्गदर्शन कराल? त्यांच्यासमोर कोणती आव्हानं असतात? बाहेर जाऊन, कारण गावामध्ये आपल्याला आपल्याला हवं असलेलं कॉलेज नाहीये, हवं असलेलं ट्रेड नाहीये आपल्या आजूबाजूला. लांब जाऊन शिकावं लागतंय
त्यांनी काय काळजी घ्यावी? त्यांनी कशा पद्धतीने विचार करावा? गावात खरं तर आ आपण असं म्हणतो, की गावात अपॉर्च्युनिटीज कमी असतात. गावातल्या लोकांना माहिती कमी असते, नॉलेज कमी असतं. पण गावात एक असतं, की एखादा माणूस गावातला बाहेर गेला आणि तो एखादी गोष्ट शिकून आला, तर गावातल्या लोकांचा त्याच्यावर खूप पटकन विश्वास बसतो. हं, हं, हं. आणि खेड्या गावांमध्ये आपण बघतो रुरल एरियामध्ये आणि त्यांना त्याचं खूप कौतुक असतं, की आमच्या गावचा माणूस इथे-इथे काम करतोय, बरोबर. इथे-इथे जातोय, तो असं-असं काम करतोय. तर त्याच्याकडनं त्यांना जे शिकायला मिळतं, त्याच्याकडनं जी माहिती मिळते, त्याच्यावर जी नवीन गावात मुलं तयार होणारी आहेत, जी एज्युकेशन घेणार आहेत, जी नोकरीच्या मार्गावर आहेत, त्यांना मला वाटतं त्या व्यक्तीकडनं खूप सारी माहिती कळते, की गावात कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्या उलट शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक कन्व्हेन्शनल पाथ माहिती असतो, की मला 10वी हं, झालं, हं, हं. सायन्स घ्यायचंय, मला इंजिनिअरिंगच करायचंय किंवा मला नीटच करायचंय. खरं तर त्याच्यापेक्षा खूप वेगळे ऑफबीट करियर गावातल्या मुलांना माहिती असतात, हं. पण शहरातल्या मुलांना माहिती नसतात. कारण ते कुठेतरी एका कन्व्हेन्शनल पाथमध्ये अडकतात आणि वेगळं काही करायची त्यांची तयारी नसते, कारण पीअर प्रेशर असतं. पीअर प्रेशर म्हणा, नातेवाईकांचा सल्ला म्हणा किंवा त्यांना स्वतःला कधी-कधी वाटत असतं, की नाही हेच केलं पाहिजे. काही आपल्यासमोर एक आपणच आपले काही परसेप्शन्स तयार करतो, त्याच्यात आपण अडकतो. पण मला वाटतं गावाकडच्या मुलांना एक संधी असते. कारण त्यांना ती एक उत्सुकता असते, की मी माझ्या गावातनं बाहेर पडून काहीतरी करून दाखवायचं आहे. हं, आणि हं, हं. त्याच्यामुळे मला वाटतं गावातली मुलं वेगळा मार्ग चोखंदळायची शक्यता जास्त असते. बरं. दर 10 वर्षांनी करिअरचे ट्रेंड्स बदलतात असं म्हटलं जातं. तर इथून पुढच्या 5 ते 10 वर्षाचा विचार कसा करावा? कोणत्या-कोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं? इथून पुढच्या 10 वर्षांचा विचार करताना मी पुन्हा एकदा सांगेल, एआयला महत्त्व आहेच. एआय कमी होणारच नाहीये. त्याच्याबरोबर सायबर सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग, आपण आजूबाजूला आत्ता जे ज्वलंत हं. प्रश्न आहेत, आज ते प्रश्न पॉप्युलेशनच्या फक्त 4 ते 5% लोकांपर्यंत आहेत. आपण ऑनलाईन फ्रॉड बघतो, हो, हो. बरोबर आहे. एखाद्या माणसाला फसवलं जातं ऑनलाईन डिजिटल अरेस्ट किती आपण केसेस बघितलेले आहेत. त्याच्यानंतर या गोष्टी हळू वाढत जाणार आहेत कारण टेक्नॉलॉजी वाढणार आहे. मध्ये मी एआयचा एक व्हिडिओ बघितला ज्याच्यात सुधा मूर्ती असतील हं. किंवा अजून प्रॉमिनंट आपल्या पर्सनॅलिटीज हो, आहेत, हो. जे त्या एआयच्या माध्यमातून कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला देतात. खरं तर ते त्या बोललेलेच नाहीयेत. पण सामान्य लोकं ह्याच्यात फसतात. मग याच्यावर उपाय काय? तर त्यांना सायबर खुलासाही नंतर सिक्युरिटी करावा लागला, की आम्ही तर असं नाही सायबर बोललोय. सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग या ज्या गोष्टी आहेत, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, हं. कॉम्प्युटर सायन्समधल्या किंवा एआयमधल्या क्लाउड कम्प्युटिंग आहे, या ज्या गोष्टी आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत, जशी टेक्नॉलॉजी वाढते आहे. पण त्याच्या विरुद्ध टेक्नॉलॉजी वाढत असल्यामुळे माणूस माणसापासून दुरावत चाललेला आहे. त्याच्यामुळे सायकॉलॉजिस्टची गरज ही अत्यंत वेगाने वाढणार आहे. मोठ्या शहरांमध्ये नाही तर लहान शहरांमध्ये सुद्धा सायकॉलॉजिस्ट लागणार आहेत. त्याच्यामुळे मग बिहेवियरल सायकॉलॉजिस्ट असतील, स्पेस सायकॉलॉजिस्ट असतील, रिलेशनशिप सायकॉलॉजिस्ट असतील, हं. काउन्सेलिंग चे प्रकार खूप वाढणार आहेत. कारण प्रत्येकाला काउन्सेलिंगची गरज पडणार आहे. कारण प्रत्येकाचे वागण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. माणसा-माणसामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. घरात एकमेकांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे सायकॉलॉजिस्टची गरज खूप लागणार आहे. आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला अनेक वेगवेगळे करियर नुसते सायकॉलॉजी आणि याच्यामधलेच नाही, तर तुम्हाला कॉमर्समधले किंवा आर्ट्समधले सुद्धा वेगवेगळे अपकमिंग करियर खूप आहेत. हं. ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकतात. तर मला असं वाटतं मुळात सायकॉलॉजी, त्याच्यानंतर एआय, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्समधले हे कोर्सेस आणि एन्व्हायर्नमेंटल सायन्स. हं, हं, हं. एन्व्हायर्नमेंटल सायन्सची खूप गरज आहे. सगळीकडे पोल्युशन वाढतं आहे. त्याच्यामुळे एन्व्हायर्नमेंटल सायन्स, जेनेटिक्स पर्टिक्युलरली आपण जेव्हा एखाद्या रोगावरचा इलाज काढतो, तेव्हा ते आता एक जेनेरिक औषध देण्याची पद्धत आहे. हो. पण जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक्समध्ये पर्टिक्युलर ते जीन्सचा अभ्यास करून त्याच्यावर काम करून तुम्हाला औषधं देण्याची प्रक्रिया किंवा त्याच्यावर रिसर्च करण्याचे हे कोर्सेस खूप अपकमिंग आहे. जेनेटिक हं. सायन्स आहे, बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे. हे जे कोर्सेस आहेत, हे मला वाटतं पुढच्या 5-10 वर्षात बरं. जास्त चालणार आहेत. एआयचा वारंवार उल्लेख आपल्या बोलण्यातून येतोय. एआयला खरंच घाबरलं पाहिजे कारण एआयमुळे जॉब जाणार हा एक कॉमनली वापरली जाणारी फ्रेज सध्या आपण बघतोय. एआयला किती घाबरलं पाहिजे? एआयमुळे काही प्रमाणात जॉब जाऊ शकतील, कारण एआय काम काय करतो? रूटीन वर्क करण्याचं तुमचं काम करतो. डेटा एनालिसिस करणं,
डेटा मेंटेन करणं, ईमेल मेंटेन करणं, डॉक्युमेंट मेंटेन करणं. याच्यामुळे होतंय काय, की ॲक्युरसी वाढते, प्रॉडक्टिव्हिटी हं. वाढते. त्याच्यामुळे बऱ्याचशा मध्ये हे काम आता एआयला दिलं जातं. तर एआयमध्ये नक्कीच जे टिपिकल जॉब आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो, की जे फक्त एंट्री लेव्हलचे जॉब आहेत, जिथे डॉक्युमेंटेशन आहे, किंवा मेंटेनन्स आहे. अशा पद्धतीचे डेटा एनालिसिस खूप ठिकाणी डेटा एनालिसिस लागतं. तर त्याचं काम बरचसं एआय हं. करणार. त्याला वाद नाहीये. त्याच्यामुळे म्हणूनच त्याच्यावर सोल्युशन काढण्याचे जसं मी सांगितलं, की सायबर सिक्युरिटी आहे, एथिकल हॅकिंग आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे. तर जॉब्स कमी नाही होणार आहेत. जॉब ज्या अ, आत्ता इंडस्ट्रीमध्ये आहेत एआयमुळे, त्या इंडस्ट्रीची व्याख्या बदलणार आहे आणि हं, हं, त्याचे हं. जॉब दुसरीकडे तयार होणार आहेत. म्हणजे कॉम्प्युटरमधलेच जॉब असतील, आपण असं लेमॅन लँग्वेजमध्ये म्हणू शकतो. पण एआय जे रूटीन वर्क जे करणार आहे, त्याच्याऐवजी त्याच्यावरचे जे क्रिएटिव्ह जॉब असतील, ते मग माणसांकडे जाणार म्हणजे आहेत. एआयमुळे स्वरूप बदलेल आणि बरोबर, एआय शिकणंच कदाचित हे त्याला पर्याय असू शकेल. बरोबर. आणखीन एक मोठा मुद्दा कायम चर्चेला जातो तो म्हणजे अनेकांना कंटेंट क्रिएटर बनायचं आहे. तर क्रिएटर इकॉनॉमी ही अख्खी एक इकॉनॉमी नेमकी कशी आहे? सेफ आहे का? समजा मला व्लॉगर बनूनच मला पैसा कमवता येईल का? अं, या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी द्विधा मनस्थितीतलं आपण देऊ शकतो. म्हणजे मला सुद्धा पूर्णपणे मी सांगता येणार नाही. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला अशा बघतो, की फक्त कंटेंट क्रिएटरवर हं. तुमचं करियर होणं किंवा एक आपण उपजीविकेचं ते पूर्णपणे साधन असणं आणि तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहणं, मला वाटतं हे नाही होऊ शकत. कारण प्रत्येकालाच ते कंटेंट क्रिएशन करून योग्य कंटेंट क्रिएशन करून लोकांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा एक कला आहे. हं. त्याच्यामागची टॅक्टिक्स, टेक्नॉलॉजी ही तुम्हाला माहिती असली पाहिजे. ते कसं पोहोचवलं जातं, त्याचे काय नियम आहेत, जे काय असतील तुमचे प्रॉम्प्ट्स तयार करणं, तुमचे टॅग्स बरोबर. लावणं किंवा कोणत्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे याची खबरदारी घेणं. मग ते Facebookच्या माध्यमातून असेल, YouTubeच्या माध्यमातून असेल, Instagramच्या माध्यमातून असेल, हे प्रत्येकाला जमतं असं नाही. हं. आणि ते जमल्यानंतर सुद्धा ते किती काळ आपण लोकांना त्याच्यात गुंतवून ठेवू शकतो, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला जर का लाँग टर्ममध्ये याच्यावरच तुम्हाला जर का हे उपजीविकेचं साधन म्हणून ठेवायचं असेल, तर मला वाटतं लोकांना ते खिळवून ठेवण्यासाठी तुमच्याकडे पुढचे 5-10 वर्ष तेवढा कंटेंट असला पाहिजे, की मी हे काम फुल टाईम करू शकेन आणि हाच माझा व्यवसाय असेल. तर मला वाटतं हे प्रत्येकाने ओळखणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनाच ते जमेल असं नाहीये. कंटेंट क्रिएशन तुम्ही तुमचं एक हौस म्हणून, तुमची हॉबी म्हणून तुम्ही हे करू शकतात. पण पूर्णपणे त्याला करणं हे सगळ्यांनाच अ, होईल असं नाही. कंटेंट क्रिएशनचा जॉब करणं ही वेगळी गोष्ट आहे. पण कंटेंट क्रिएटर होऊन प्रेझेंट करणं हं, आणि हं, ते लाँग हं. टर्ममध्ये राहणं हा वेगळा जॉब आहे. कंटेंट क्रिएशन करून देणं तर ती प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुमचं एखादं बुक पब्लिश होणार असेल, पुस्तक प्रकाशन कंपनी असेल, तर तिथे तुम्हाला सुद्धा कंटेंट क्रिएटर लागतो. तुम्हाला एखादी न्यूज इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला कंटेंट क्रिएटर लागतो. पॉलिटिकल हं. लीडर्सला सुद्धा कंटेंट क्रिएटर लागतो. सो कंटेंट क्रिएटर हा एक वेगळा करियर आहे. पण कंटेंट क्रिएटर प्रेझेंटेशन जे आहे, त्याच्यावरच तुमचं पूर्ण उपजीविकेचं हं. साधन होऊ शकतं. हे मात्र बरं. थोडंसं द्विधा मनस्थितीतलं माझं स्वतःचं उत्तर हं, आहे. हं, हं. एखाद्या विद्यार्थ्याने सायन्समध्ये, कॉमर्स, आर्ट जे काही जो ट्रेड निवडलाय आणि साधारण वर्षभराने कळलं, की आपण चुकीचा निर्णय घेतलाय. तर तिकडनं यू टर्न घ्यावा, सेफ आहे, की तसंच सातत्याने सुरू ठेवावं? मला वाटतं लवकर कळलं असेल तर यू-टर्न घ्यायला काहीच हरकत नाहीये. कारण तुम्ही स्वतःला त्याच्यात किती गुंतवून घेणं आणि मुळात परत आपण पहिल्या त्याच गोष्टीवर आलो, की मला जर का सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही, मी जे काम करतोय त्याच्यात मला आनंद मिळत नसेल, तर काही ठराविक वेळानंतर माणसाला पैसा महत्त्वाचा वाटत नाही. त्याला स्वतःचा स्वानंद खूप महत्त्वाचा असतो हं. आणि तो जर का नाही मिळाला, तर हळू माणूस फ्रस्ट्रेट व्हायला सुरुवात होतो. मग त्याच्यापेक्षा जेवढं तुम्हाला लवकर कळालेलं आहे, आमच्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत, की 11वी-12वी कॉमर्स केलं आणि ते नाही होते. सायन्स तर नाहीच, पण कॉमर्स पण नाही होते. हं. मग मी आता वेगळं काहीतरी ट्राय करतो आहे आणि खरोखर त्यांचा इंटरेस्ट त्याच्यातच आलाय. मग ते फाईन आर्ट्स असेल, ते डिझायनिंग पार्ट असेल किंवा परफॉर्मिंग आर्ट असेल किंवा स्पोर्ट्समधला इंटरेस्ट असेल, तर ती मुलं ते करू शकतात. कारण त्यांचा मुळात त्यांची हं. इनर पर्सनॅलिटी तशीच आहे,
सो मला असं वाटतं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे, की जेवढं लवकरात लवकर त्यांना समजेल, तेवढं लवकरात लवकर त्यांनी त्याच्यावर वर्क करायला पाहिजे, की मला काय योग्य आहे आणि मी कोणता मार्ग आता निवडला पाहिजे. बरं. जाता-जाता एक प्रश्न पालकांसाठीचा आहे. कारण ज्यावेळेला एज्युकेशन लोन आपण घेतो, त्यावेळेला काय काळजी घ्यावी आणि कसा विचार करावा? एज्युकेशन लोन घेताना आता हा खरं तर करिअरशी संबंधित प्रश्न नाही म्हणता येणार. पण एज्युकेशन लोन घेताना खूप साऱ्या गोष्टी असतात, की त्या मुलाचं आपल्याकडे एज्युकेशन लोनची पद्धत अशी आहे खरं तर, की लोन हे आपल्याला भरावं लागतं. आई-वडिलांना रादर भरावं लागतं. त्याचा हप्ता लगेच सुरू हं, होतो. बाहेरच्या देशांमध्ये पद्धत अशी आहे, की तुम्ही जेव्हा सर्व्हिसला लागाल, जॉबला लागाल, तेव्हा तुम्ही एज्युकेशन लोनचा हप्ता भरू शकतात. आता एज्युकेशन लोनमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी लागतात. तुमच्या अगदी आई-वडिलांचे डॉक्युमेंटेशनपासून, सॅलरी सर्टिफिकेटपासून ते तुम्ही मॉर्गेज काय ठेवू शकतात, हायपोथेकेट काय करू शकतात, इथपासून ते तुम्ही कुठल्या क्षेत्रात तुमचं कॉलेज किंवा कोर्स निवडलेला आहे आणि त्याला अ, कर्ज देऊ शकतायत का? हे सुद्धा बघितलं जातं. त्या हं. युनिव्हर्सिटीला कर्ज देऊ शकतायत का? त्या पर्टिक्युलर कोर्ससाठी हे सुद्धा बँका बघतात. तुम्ही कुठलाही कोर्स आणला किंवा कुठलीही युनिव्हर्सिटी निवडली, कॉलेज निवडलं, तर त्या सगळ्यांनाच सगळ्या बँका कर्ज देऊ शकतात असं नाहीये. बरं. हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं असतं. विशाखा मॅडम, आजच्या या एपिसोडमध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलंत. कारण अनेकांच्या मनात प्रश्न असतो, की मी ट्रेड निवडताना कुठला निवडू? कारण त्या आपल्या निर्णयावरती पुढचं आयुष्य अवलंबून असणार. त्यामुळे सखोल तुम्ही याबद्दल चर्चा केलीत, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. मंडळी, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, सायन्स आहे आणि या पलीकडे सुद्धा खूप मोठं जग आहे. आज आपल्याला या सगळ्या सविस्तर चर्चा केल्यानंतर आपल्याला अनेक मार्ग मिळाले असतील. तुम्हाला यातले कुठले-कुठले मार्ग महत्त्वाचे वाटतायत किंवा तुम्ही त्यातला कुठला मार्ग निवडणार आहात? तुम्ही कसा विचार करता आता या सगळ्या पॉडकास्ट बघितल्यानंतर? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 18 मराठी.